प्रेज लॉर्ड. परमेश्वराच्या नावाला पुन्हा एकदा धन्यवाद देऊयात. आणि या ठिकाणामध्ये रेव्हरंट मनोज तेलोरे या चॅनलच्याद्वारे आपण आशीर्वादित आणि आशीर्वादित होतच आहोत. परमेश्वरावर आशीर्वादित होतच आहोत. म्हणून सर्व गौरव आपण परमेश्वराला देणार आहोत. पुन्हा एकदा या ठिकाणामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सर्वांना परमेश्वरामध्ये प्रेज लॉर्ड. जर अजून देखील जर कोणी रेव्हरंट मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज या चॅनलला जर लाईक आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर आपण लवकरात लवकर या चॅनलला लाईक किंवा सबस्क्राईब आपण करूया. त्या ठिकाणामध्ये एक बेलचं आयकन आहे, एक बेलचं चिन्ह त्या ठिकाणामध्ये आहे. ते बेलचं चिन्ह देखील आपण त्या ठिकाणामध्ये आपण दाबूया, जेणेकरून ज्यावेळेस नवीन वचनाचा व्हिडिओ तयार होईल तो लगेच आम्हाला पाहण्यासाठी त्या ठिकाणामध्ये उपलब्ध होईल. अनेक साक्षी घडत आहेत आणि साक्ष म्हणल्यावर आपल्याला वाटतं काहीतरी एखादा चमत्कारच घडला पाहिजे. पण एका बहिणीने पासवांना सांगितलं की दरवेळेस यूट्यूबमध्ये वचन बघत असतात, वचन त्या ठिकाणामध्ये ऐकत असतात आणि त्यांनी सांगितलं की रेव्हरंट मनोज तेलोरे ज्यावेळेस ते वचन सांगतात ते इतक्या सुंदर प्रकारे ते सांगतात आणि त्या वचनाचा कितीतरी अवघड असतं तरी त्याचा खुलासा इतक्या सुंदर प्रकारे करतात की वचन अक्षरशः मला पूर्णपणे कळतं आणि आमच्या अंतःकरणापर्यंत ते वचन जातं. आणि त्याची अशी इच्छा आहे की त्यांच्या मुलाने देखील शिरोळ चर्च जे आपल्या या ठिकाणामध्ये सोलापूरमध्ये आहे त्या ठिकाणामध्ये माझ्या मुलाने ह्या चर्चमध्ये असावं अशी देखील त्यांची इच्छा आहे. या दोघांचे चमत्कार घडणं हीच फक्त साक्ष नाही, या परमेश्वराचं वचन अंतःकरणापर्यंत जाणं, ते समजणं आणि परमेश्वराच्या वचनामध्ये राहण्याची इच्छा करणं हे देखील एक चमत्कारच आहे. एका व्यक्तीने पासवांना त्या ठिकाणामध्ये प्रार्थनेची विनंती केली होती. त्यांच्या वडिलांचं ब्रेनचं ऑपरेशन झालं होतं आणि ऑपरेशन झाल्यानंतर ते काहीच खात नव्हते, पीत नव्हते आणि त्यामुळे त्यांना बरंच टेन्शन आलं होतं. त्यांनी पासवांना फोन केला की माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा, ते काहीच खात नाही, त्यांचं ब्रेनचं ऑपरेशन झालेलं आहे. पासवांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली. परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये अनेक कार्य केलं आणि त्याच्यानंतर परत फोन आला. त्यांनी सांगितलं की आता त्यांचे वडील तांदळाची पेस्ट पण पीत आहेत, त्यांनी ॲपलचा ज्यूस पण त्या ठिकाणामध्ये त्यांनी पिलेला आहे. म्हणून त्यांनी सर्व गौरव परमेश्वराने दिलेलं आहे आणि पासवांचे देखील त्या ठिकाणामध्ये त्यांनी धन्यवाद मानलेले आहे. प्रियांका साळवी यांनी देखील पासवांकडे एक विनंती केली होती की त्यांच्या मावशीसाठी त्यांनी प्रार्थना करण्यासाठी सांगितलं की त्यांच्या मावशीच्या शरीरातलं ब्लड लिकेज होत होतं, पण ते कुठून लिकेज होत होतं हे कळत नव्हतं. डॉक्टरांकडे पण ते गेले होते, सगळ्या टेस्ट त्यांनी केल्या, पण तरी पण ते ब्लड कुठून लिकेज होतं हे त्या ठिकाणामध्ये त्याला कळत नव्हतं. आणि त्यांनी त्यानंतर मनोज तेलोरे या पासवांना प्रार्थना करण्याची विनंती केली. पासवांनी प्रियांका साळवी यांच्या मावशीसाठी प्रार्थना केली आणि नंतर पुन्हा त्या दुसऱ्या दिवशी प्रार्थना केल्यानंतर टेस्ट करण्यासाठी डॉक्टरांकडे गेल्या आणि मग त्या ठिकाणामध्ये टेस्ट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी परमेश्वराने पुन्हा त्या ठिकाणामध्ये चमत्कार केला आणि डॉक्टरला कळलं की ते ब्लड नेमकं त्यांच्या शरीरातून कुठून लिकेज होतं आहे. आणि हे सर्व गौरव जो आहे तो परमेश्वराला आपण देणार आहोत. खरोखर पासवान त्या ठिकाणामध्ये एक माध्यम आहे आणि तुमचा विश्वास त्या ठिकाणामध्ये कार्य करत आहे आणि अद्भुत साक्षी करत आहेत. मला विश्वास आहे की यूट्यूब चॅनलप्रमाणे या ठिकाणामध्ये जे ऐकत आहेत मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज यूट्यूब त्या चॅनलच्याद्वारे ते ऐकत आहेत ते फक्त चमत्कारच नाही तर वेगवेगळे छोटे असतील मोठे असतील वेगवेगळ्या साक्षी प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणार आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये या ठिकाणामध्ये तुमची देखील साक्षी तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणामध्ये जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या पाठवू शकता. त्याचप्रमाणे तो व्हॉट्सअपचा नंबर त्या ठिकाणामध्ये तुमच्या जीवनात काही साक्ष दिली असेल तर तुम्ही साक्ष देखील त्या ठिकाणामध्ये सांगू शकता आणि परमेश्वराचं गौरव करू शकता. वेळ आहे परमेश्वर वचनाची. आपल्यामध्ये येत असताना आपण त्यांचं स्वागत. देवाचं गौरव करतो आजच्या दिवसाबद्दल, कारण तो आमच्यासाठी चांगला आहे. पुष्कळ अद्भुत या दिवसामध्ये देव घडवत आहे, कारण त्याचं नावच आहे सर्व समर्थ. आणि एवढा सामर्थ्यशाली प्रभू जर आम्हाला सापडला तर आम्ही प्रश्नामध्ये का, आम्ही अडचणीमध्ये का, आम्ही निराशेमध्ये का? एक गोष्ट ध्यानात ठेवा, देवाला कोणतीच गोष्ट कठीण नाही. कोणती म्हणजे कोणतीच गोष्ट नाही. तो सदाजीवी, सर्वसमर्थ आणि व्यक्तिशः तुमच्या प्रश्नामध्ये लक्ष घालणारा देव आहे. आमच्या आठवड्यामध्ये मंडळीमध्ये समीर लॉकडाऊन मध्ये बऱ्याच लोकांचं बरंच नुकसान झालं, परंतु त्यांनी ठरवलं की पासून एक बिझनेस चालू करणार आहे आणि मग त्याचं ते बिझनेसचं फोकस तो गाळा आणि त्याचं उद्घाटन करण्यासाठी आम्ही गेलो, प्रार्थना केली.
परंतु ते म्हटले थोडंसं वचन सांगा. वचन सांगितल्यानंतर एक वचन त्या ठिकाणामध्ये बोललं गेलं की योशुआ, ज्या भूमीवर तू आहे ती भूमी तुला देऊन टाकली आणि तू व्याप्ती वाढव. या प्रकारे सांगितलं. त्यानंतर म्हटलं की आता काळजी करू नका, व्यवसाय कोणता का असेना पण देव तुमचा पुरवठा करण्यासाठी समर्थ आहे. आणि मग प्रार्थना करून आम्ही निघून आलो. आणि निघून आल्यानंतर थोड्याच वेळ त्यांचं कोणाला, पास्टर तुम्ही प्रार्थना करून गेल्या गेल्या आम्हाला ऑर्डर यायला सुरुवात झाली. देव सगळं करू शकतो. धैर्य सोडू नका. परिस्थिती कशी का असेना तुम्हाला विश्वास मात्र ठेवावा लागेल. आणि बायबल सांगतं विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. आज या दिवसामध्ये मनुष्याला सगळ्यात जास्त गरज कसली असेल तर विश्वासाची. लोक प्रार्थना भरपूर करत आहेत. टीव्हीच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, गुगल मीट, झूम याच्याद्वारे पुष्कळ लोक वचन ऐकतात. परंतु समस्या ती नाही, लोक ऐकतात परंतु ऐकल्यानंतर त्यांच्यात विश्वास, त्याची निर्मिती होती का? आज जी वचनात आम्ही पाहणार आहोत, छोट्या ढगातला मोठा पाऊस. छोट्या ढगातला मोठा पाऊस. साधारण गोष्टी प्रभू आम्हाला करायला लावतो आणि ज्या कठीण, ज्या घडणंच मुश्किल आहे अशा गोष्टी देव करतो. परंतु त्या करत असतात. काही गोष्टी तर आम्हाला सांगतो. आम्हाला वाटतं मोठे मोठे चमत्कार घडावेत, आम्हाला वाटतं मोठ्या मोठ्या साक्षी घडाव्यात, कुणाला वाटतं माझा बिझनेस चांगला चालावा, कुणाला वाटतं माझ्या पगारामध्ये बढोतरी व्हावी, कुणाला वाटतं मला या कोरोनातून देवाने मुक्त करावं. मी तर पाहिले काही लोकांनी साक्ष सांगितल्या, ज्याला डॉक्टरनी 2 तासाची, 48 तासाची, 3 तासाची मुदत दिली होती, परंतु त्या लोकांचा विश्वास इतका प्रचंड होता. अशा अद्भुत नजरेने त्यांनी देवाकडे पाहिलं, देवाच्या वचनावरती विश्वास ठेवला. आणि पुष्कळ लोकांनी मला कॉल करून सांगितलं 2 तासाच्या मुदतीमध्ये देवाने चमत्कार केला आणि त्यांना आयसीयू मधनं, व्हेंटिलेटर मधनं बाहेर काढलं. हे देव करण्यासाठी समर्थ. शेकडो साक्षी रोज घडत आहेत. सांगण्यासाठी केवढं आणि तेवढं वेळ त्याच्यामध्ये जर गेला तर देवाचं वचन सांगता येणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, आज सकाळी ज्याचं ऐकण्यासाठी तुम्ही बसलेला आहात, तो देव तुमच्या जीवनामध्ये तळ हाताच्या ढगापासून छोट्या ढगातनं मोठी दृष्टी केल्याशिवाय राहणार नाही. छोट्या ढगातला मोठा पाऊस. आज तुमच्याकडचा विश्वास देखील छोटा असेल, परंतु विश्वास जरा याच विश्वासाच्या द्वारे, जसं बायबल सांगतं, मोहरीच्या दाण्याएवढा तुझ्यामध्ये विश्वास असेल आणि डोंगराला उपटून समुद्रामध्ये पड म्हटलं तर त्या डोंगर सुद्धा आपली जागा असतो. डोंगर मोठा आहे, मोहरीचा दाणा छोटा आहे. म्हणजे छोट्या ढगातला मोठा पाऊस कसा पडणार आहे? तुम्हाला विश्वास छोटासा करावा लागणार. आणि विश्वास ठेवल्यानं तुमचं नुकसान काय नाही. विश्वास ठेवायला काही पैसे लागतात का, गुंतवणूक लागते का? फक्त विश्वास ठेवणं म्हणजे देवावरती अवलंबून राहणं. विश्वासाची व्याख्या जर एका शब्दामध्ये सांगेल, विश्वास म्हणजे आशा धरलेल्या गोष्टीचा भरोसा, न दिसणाऱ्या गोष्टीची खात्री. आता तुम्हाला विश्वास धरायचं म्हणजे काय? समजा तुमच्याकडे लेकरू नाही, तुम्हाला फक्त लेकरू असल्यासारखं वागायचं आहे. हालेलुया. तुम्हाला विश्वास धरायचा आहे. मग तिथे रिपोर्ट्स असतील, तुमचे डॉक्टर सांगतील, शेजारी पाजारी सांगतील, तुमचं एज तुम्हाला सांगेल. त्यानंतर आतापर्यंतचे सगळे तुमचे लेकरं मिसकॅरेज झालेले असतील, तुमचं एज बार होण्याच्या मार्गास लागला असेल आणि तुमच्याकडे काही दिवस नोकरीचे, गव्हर्नमेंटचा जॉब लागण्याचे काही दिवस तुमच्या हातामध्ये असेल. तुम्हाला फक्त विश्वासच धरायचा ना. तुम्हाला फक्त विश्वास धरायचा. विश्वास धरायचा म्हणजे पाहायचं, देवाने मला नोकरी दिली, देवाने मला लेकरू दिलं. जसं अब्राहाला देवाने सांगितलं, आकाशातले तारे मोज. तारे मोजणं सोपं आहे, तो मोहरीच्या दाण्यासारखा विश्वास आहे. आणि वृद्धावस्थेमध्ये लेकरू देणं ही गोष्ट कठीण आहे. म्हणजे छोट्याशा ढगात मोठा पाऊस देव पाडेल. पण ते करत असताना त्याच्या काही स्टेप्स आपण वाचणार आहोत. त्याच्यासाठी आपण जाऊया देवाच्या वचनाकडं. पहिले राजे त्याचा 18वा अध्याय आणि त्याची 41 पासून 46 पर्यंतची वचनं. पहिले राजे 18वा अध्याय 41 पासून 46 पर्यंतची वचनं. एलिया अहाबास म्हणाला, उठ, खा पी. विपुल पर्जन्यवृष्टीचा ध्वनी होत
आहे. ध्वनी होत आहे. मग आहाब मग आहाब खावया प्यावयास वरती गेला. खावया प्यावयास वरती गेला. इकडे एलिया इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला कर्मेलेच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले. आपल्या गुडघ्यामध्ये घातलं. त्याने आपल्या चाकरास सांगितले, त्यानं आपल्या चाकरास सांगितलं, वर चढ, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेहळले त्याने जाऊन टेहळले आणि म्हटले, आणि म्हटलं काही दिसत नाही. काही दिसत नाही. एलिया म्हणाला, एलिया म्हणाला, आणखी 7दा जा. आणखी 7दा जा. 7व्या खेपेस तो म्हणाला, 7व्या खेपेस तो म्हणाला, पहा, पहा, समुद्रातून समुद्रातून मनुष्याच्या हाता एवढा मनुष्याच्या हाता एवढा एक लहानसा ढग एक लहानसा ढग वर येत आहे. वर येत आहे. एलिया म्हणाला, एलिया म्हणाला, आहाबाकडे जाऊन सांग, आहाबाकडे जाऊन सांग, रथ झुंपून खाली जा, रथ चुंबून खाली जा, नाहीतर पाऊस तुला जाऊ देणार नाही. पाऊस तुला जाऊ देणार नाही. थोड्याच वेळाने थोड्याच वेळानं मेघ व तुफान मेघ व तुफान यांनी करून यानी तो आकाश काळेभोर झाले आकाश काळेभोर झाले आणि मोठा पाऊस पडला. मोठा पाऊस पडला. आहाब रथात बसून रथात बसून इस्रायलास चालला होता. इस्रायलात चालला होता. परमेश्वराचा वरद हस्त परमेश्वराचा वरद हस्त एलियावर असल्यामुळे एलियावर असल्यामुळं तो आपली कमर बांधून तो आपली कमर बांधून आहाबापुढे इस्रायलाच्या वेशीपर्यंत आहाबापुढे इस्रायलच्या वेशीपर्यंत धावत गेला. धावत गेला. छोट्या ढगातला मोठा पाऊस. आमच्या प्रत्येकाला असं वाटतं माझ्या जीवनात मोठा चमत्कार व्हायला पाहिजे. मला सुद्धा वाटतं. मुळात देवावरती माझा विश्वास किंवा प्रभूला स्वीकारणं मागं माझा हेतूच काय होता? माझं जीवन चमत्कारानं बनलं पाहिजे. आणि बायबल हे पुस्तक इतिहास नव्हे तर ते वर्तमान आहे. आमेन. कारण देवाचं वचन सांगतं की ते वचन एकसारखं आहे, सजीव आहे. अजूनही त्याच्यामध्ये जीवन आहे. हालेलुया. अजूनही ते काम करतं. आमेन. पवित्र शास्त्रातली प्रत्येक घटना ही होत गेली असली तर तिला पुन्हा होण्याचा अधिकार आहे आणि त्याच्या जीवनामध्ये घडते. आता प्रॉब्लेम काय? मोठ्या चमत्कारासाठी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला करायला सांगतो. जास्त मोठ्या नाही करायला सांगतो. जास्त मोठ्या करायला सांगितल्या तर तुम्हाला त्या जमणार पण नाही. मग देव तुमच्या प्रकृतीप्रमाणे तुमचं जे अशक्तपण आहे, तुमचं जे शरीर आहे, तुमचं जे आध्यात्मिक पातळी आणि तेवढ्याच गोष्टी तुम्हाला करायला सांगतो. हालेलुया. मग काय त्याला करायला सांगितलं? आम्ही पाहतो 42 वचनामध्ये जर आम्ही वाचलं बाबर पहिली स्टेप, जर छोट्या ढगात मोठा पाऊस कसा होतो त्यातलं पहिली स्टेप काय आपण वाचणार आहोत 42 वचनामध्ये. मग आहाब खाव्या प्याव्यास वरती गेला. वरती गेला. इकडे एलिया तिकडं कर्मेलाच्या माथ्यावर गेला कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून त्यानं जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातले. गुडघ्यामध्ये घातले. पहिलीच गोष्ट, छोट्या ढगातला मोठा पाऊस होईल, छोट्या विश्वासातला मोठा चमत्कार होईल. परंतु या चमत्कारासाठी पहिलीच गोष्ट आम्हाला काय करावं लागतं तर आम्हाला गुडघ्यावरती यावं लागतं. जोपर्यंत गुडघ्यावरतीच येत नाही चमत्कार कसा करायचा? खूप सोपं आहे. एखाद्या व्यक्तीला प्रार्थना करायला सांग. आम्ही म्हणतो नाही माझा विश्वास तुमच्या प्रार्थनेवर. तुमच्या प्रार्थनेवर तुमचा विश्वास कधी राहतो? कारण तुम्ही प्रार्थनाच करत नाही. प्रार्थना केल्यानंतर देव चमत्कार करतो. माझ्या नावानं त्याकडे तुम्ही जे काही मागत ते मिळेल म्हटले. तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला मिळत नाही. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, भोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. इथं या 3.5 वर्षाचा दुष्काळ नष्ट होण्यासाठी पहिल्यांदा त्यानं गुडघ्यामध्ये डोकं घातलेलं आहे. प्रार्थनेसाठी तुम्हाला श्रम करावा लागतो. अशीच प्रार्थना करून उपयोग नाही. सकाळी उठल्यावर 2 शब्दाची प्रार्थना, जेवताना 2 शब्दाची प्रार्थना, रात्री झोपताना 2 शब्दाची प्रार्थना. या शब्दाला या प्रार्थनेला ना शब्दाची गरज आहे ना विचारांची गरज आहे. दावीद म्हणतो मी रात्री झोपेत रचून सकाळी उठून तुला प्रार्थना सादर करतो. ती प्रार्थना नसतो. एवढा मोठा विजय मिळण्याचं कारण हा दावीद प्रार्थनेचा योगदान. गल्ल्यात त्यानं का विजय मिळवला? आपल्या जीवनामध्ये एक यशस्वी अशा प्रकारचा राजा तो का? कारण दावीद हा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. प्रिया काल तुम्ही का ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करायला सुरुवात करताना तिकडून ढग यायला सुरुवात होती. मग ढग छोटासा असेल
आशीर्वादाचा ढग येत नाही, कारण त्यांनी प्रार्थनेला महत्व दिलं नाही. एक सूत्र मी तुम्हाला सांगेल, नो प्रेयर नो मिराकल. प्रार्थना नाही तर चमत्कार नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज तुम्ही देवाचं वचन ऐकताना तुमचा निर्णय जर पक्का असेल, काही झालं तरी मी प्रार्थना करणार आहे, माझ्या शरीराला मी कष्ट देणार आहे, कारण मला मोठ्या गोष्टी अपेक्षित आहे, मला मोठे चमत्कार पाहिजे. एलियानं आणि देवाला म्हटला, जाऊन सांग आम्हाला, आता पुन्हा मी दुष्काळ घालवणार आहे, मोठा पाऊस पाडणार आहे. आता किती सोपं आहे, देव बोलला तर देवानं पाऊस पाडेल म्हणून एलियानं निवांत बसलं पाहिजे होतं. पण एलियाला माहिती आहे देव निवांत बसणाऱ्याला काहीच आशीर्वाद देत नाही. देव नुसतं चर्चमध्ये येऊन बसणारे आणि टीव्ही समोर बसून वचन ऐकणारे, फेसबुक समोर आणि युट्यूब समोर, गुगल मीट समोर बसून, झूम समोर बसून वचन ऐकल्यानं तुमच्या जीवनात आशीर्वाद येणार नाही. याच्यानंतर तुम्हाला कृती करावी लागणार, याच्यानंतर तुम्हाला देवाकडे मागावं लागेल. मग काही लोक म्हणतात देवाला आमच्या अंतःकरणातल्या गोष्टी कळत नाही का? कळतात हो, पण एक बाब पकड दिली तर त्याला हातात एका फळाच्या द्वारे घालवली. आता प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करावी लागणार आहे. प्रार्थना म्हणजे तुमच्या अंतःकरणातली त्या गोष्टी संबंधाची तीव्र इच्छा आहे, ती उत्कट इच्छा आहे. म्हणून आम्ही पाहतो प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये बसलेले असताना एक स्त्री, आणि ती स्त्री कडावी स्त्री त्या ठिकाणामध्ये आहे. ती आपल्या मुलीसाठी रणबंदी करते, माझ्या मुलीमधलं भूत घालवा, तिला मोकळं करा. येशू तिला म्हणतो, बाई मेजावरचं काढून कोणी कुत्र्याला घालत नाही. परंतु तिची प्रार्थना जबरदस्त. पुत्र सुद्धा मेजावरचं पडलेलं खातं तिने प्रार्थनेमध्ये स्वतःला इतकं हंबल केलं, इतकं नम्र केलं की तो म्हणतो, बाई एवढा मोठा विश्वास मी इस्रायलमध्ये कुठं पाहिला नाही. एलियामध्ये तोच विश्वास होता. कोणता विश्वास? 3.5 वर्ष त्याने ढग पाहिलं, 3.5 वर्ष पावसाचा थेंब त्यानं पाहिला नाही, परंतु त्याला ठाऊक होतं आता माझ्यामध्ये विश्वास निर्माण व्हायला पाहिजे, मी बोलण्यासाठी मला शक्ती यायला पाहिजे, तर त्या ठिकाणात मला प्रार्थना करायला पाहिजे. का नाही का? येशू ख्रिस्त स्वतः सुद्धा 3.5 वर्षाच्या सेवेमध्ये पहिल्यांदा सेवेला सुरुवात करत असताना तो डोंगरावरती उपवास धरून प्रार्थनेला गेला, आणि प्रार्थना केल्यावर 40 दिवस 40 रात्र देवाच्या सहवासामध्ये राहिला. आणि परिणाम काय झाला? काना गावात गेला आणि पाण्याचा द्राक्ष रस्त्यानं केला. तुम्ही जेवढं प्रार्थनेच्या द्वारे देवाच्या सहवासामध्ये राहाल तितका तुमचा विश्वास वाढेल आणि त्याची वृद्धी होईल. पुष्कळ लोकांमध्ये विश्वासाची समस्या आहे, त्यांच्यामध्ये प्रार्थनेचं जीवन कमी असल्या कारणानं, त्यांनी प्रार्थनेला महत्त्व न दिल्या कारणानं आम्ही पाहतो की त्यांचा विश्वास कमजोर पडलेला आहे. काय तुम्ही प्रार्थना करत आहात का? पाण्याचा द्राक्ष रस व्हावा असं वाटतं का तुम्हाला? मग त्याच्यासाठी सुद्धा आम्ही पाहतो की ते लोक काना गावातले लोक आणि मरियमकडे गेले. मरियम म्हटले आणि जाऊन येशूला सांगते, अरे येशू द्राक्षरस संपला. येशू म्हटलं, बाई तुझा माझा काय संबंध आहे का? कारण या लोकांना प्रार्थना कशी करायची, कुठं करायची तेच कळलं नाही ना. म्हणून त्यानं सांगितलं, माझ्या नावाने मी त्याकडे मागा. दुसरा तिसरा मध्यस्थ घेऊ नका, डायरेक्ट माझं नाव वापरा, येशूचं नाव वापरा. एलिया सुद्धा तिथं प्रार्थना करत बसलाय. जसं येशू डोंगरावरती प्रार्थना करतो, एलिया सुद्धा त्या कर्मेलाच्या माथ्यावरती गेला आणि तिथं प्रार्थना करू लागला. का हो? का कर्मेलाच्या माथ्यावरती गेला? येशू सुद्धा कधी जमिनीवर प्रार्थना करत नव्हता, डोंगरावरती जात होता. प्रार्थनेची सर्वोच्च पातळी ज्यास तुम्हाला मोठ्या चमत्काराच्या अपेक्षा करायची ना, छोट्या ढगातनं मोठा पाऊस करायचा, तर तुमची प्रार्थना साधारण प्रार्थना सुरू नका. तुमच्या प्रार्थनेची सर्वोच्च पातळी तुम्हाला गाठता आली पाहिजे. साधारण लोकांसाठी प्रार्थना करताना तो सांगतो, आतल्या खोलीमध्ये जाऊन प्रार्थना करा. त्याने शिष्यांना आणि सामान्य लोकांना सांगितलं, आतल्या खोलीमध्ये जाऊन प्रार्थना करा. पाऊल म्हणतो, प्रार्थना करताना मी 3 स्वर्गापर्यंत जातो. ही प्रार्थनेची सर्वोच्च पातळी. या प्रार्थनेमध्ये स्वतःच्या गरजा नसतात. या प्रार्थनेमध्ये स्वतः आणि स्वतःपुरती ती प्रार्थना नसते. मी वाढावं, माझं कुटुंब वाढावं, माझी नोकरी त्याच्यामध्ये बरकत यावी, हे या प्रकारची प्रार्थना करू नका. शास्त्र सांगतो, तो आपल्या प्रियजनात जे लागतो ते झोपेल. मग प्रार्थना कशासाठी पाहिजे? प्रार्थना प्रभू असे मिराकल्स घडव की ज्याच्याद्वारे लोकांचा देवावरचा विश्वास पोहोचेल. एलियामध्ये हा विश्वास आला कुठून? एलिया एक प्रार्थनाशील व्यक्ती होता. त्याने त्याच्या सेवकाला सांगितलं, तू ढग पाहायला जा, मी इथं प्रार्थना करत बसतो.
असे एलिया या दिवसामध्ये आवश्यक आहे, जे गुडघ्यामध्ये डोकं घालून प्रार्थना करतील. लक्षात घ्या, तुम्ही ज्या प्रार्थना कराल, बघता बघता आता करोना थोडासा दिसतो तुम्हाला कमी झालेला, परंतु जो प्रार्थना करतील त्या सगळा करोना नष्ट होईल. आणि सगळ्यांमध्ये ती प्रार्थना आवश्यक आहे, परिवारामध्ये ती प्रार्थना आवश्यक आहे. आता तुम्ही सुरुवात केली असेल तुमच्या नोकरीमध्ये आणि तुम्ही हताश असाल, निराश असाल, कर्जबाजारी झालेला असाल, परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, हताश होऊ नका. गुडघे टेका, गुडघ्यामध्ये डोकं घाला, प्रार्थना करत राहा. इकडे तो मनुष्य आणि ढग पाहण्यासाठी गेला, पण एलिया मात्र गुडघ्यावरती आला. नुसता गुडघ्यावरती आला नाही, शास्त्र सांगतं त्यानं गुडघ्यामध्ये डोकं घातलं. गुडघ्यावरती येणं, गुडघ्यामध्ये डोकं घाललं, याच्यामध्ये सगळं शरीरच त्यानं वेट केलं. कोणालाच बघायचं नाही. अवतीभोवती कोण लोक आहेत, दुष्काळाची परिस्थिती मी बघणार नाही, आता मी बघणार ते माझे गुडघे आणि त्या गुडघ्यातनं माझ्या देवाला पाहणार. माझं आणि माझ्या देवाचं नातं. अवतीभोवतीची परिस्थिती तुम्हाला निराश करेल, पण प्रार्थनेचे गुडघे तुम्हाला कधी निराश करणार नाही. तुमचे गुडघे तुम्हाला साक्ष देतात, देव आहे, देव आहे आणि तो माझ्या वतीनं लढणार आहे. देव माझी गरज भागवणार आहे. परमेश्वर माझ्यासाठी पाऊस पाडणार आहे. 3.5 वर्षाच्या दुष्काळानंतर एलियाला कळालं आता समय आला चमत्काराचा. तुमच्याही चमत्काराचा समय आलेला आहे. जर तुम्ही गुडघ्यावरती यायचं ठरवलं, मी तुम्हाला सांगतो मिराकल आणि सुरुवात घडायला सुरुवात होणार आहे, चमत्काराला सुरुवात होणार आहे. आज तुमच्यासाठी आणि सगळ्यात उत्तम बातमी कोणती असेल, आज तुमच्यासाठी सगळ्यात उत्तम सुवार्ता कोणती असेल, तर प्रभू तुम्हाला चॅलेंज करत आहे, मंडळीला चॅलेंज करत आहे. मंडळी संपण्याच्या वाटेवरती आले असेल, तुम्ही तुमचं आणि अस्तित्व संपण्याच्या वाटेवर, पुष्कळ कर्जबाजारी झाला असाल, दलदलीमध्ये अडकला असाल, मुलं व्यसनाधीन झालेली असेल, कुटुंबामध्ये शांती नसेल, घर तुटलेलं असेल, पुष्कळांची समस्या आहे, लेकरं व्यसनामध्ये अडकलेली आहेत, रडत आहेत, ती पती सोडून गेलेले आहेत, पत्नी सोडून गेली, पुष्कळ लोकांचे फोन येतात, लहान लेकरं टाकून पत्नी निघून गेली, किती अडचण, किती समस्या आहे. त्याला वाटतं पत्नीने परत यावं. 100% मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि करेन. पण ज्या दिवशी तुम्ही गुडघ्यावर याल, तिकडून ढग यायला सुरुवात होईल. जोपर्यंत तुम्ही गुडघ्यावर येत नाही, तोपर्यंत ढग तिकडून येत नाही. वेदीवरती इसाकाला ब्राह्मण अर्पण केलं, ती भीती आहे. जोपर्यंत वेदीवरती इसाक दिसत नाही, तोपर्यंत झुडपात अडकलेला एडगा पण तुम्हाला दिसणार. झुडपात अडकलेला एडगा जोपर्यंत वेदी तयार होत नाही, प्रार्थनेची वेदी तयार होत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला तुमचा आशीर्वाद अडकलेला कधीच दिसणार नाही. त्यानुसार एलियाची गरज आहे. एलिया कशासाठी पाहिजे? कारण तो प्रार्थना करणं त्या एलियाची आणि देवाला आवश्यक आहे प्रार्थना करणाऱ्या लोकांची. काय असं तुम्ही प्रार्थनेसाठी तयार होणारे लोक आहात? चला विचार बदलून टाका. आजपर्यंत आम्ही खूप सेवकांना सांगितलं प्रार्थना करा, काही लोक मला प्रश्न करतात अजून किती प्रार्थना करायची? याचं उत्तर तुम्हाला मी पुढे देईल. प्रार्थना तोपर्यंत करायची जोपर्यंत ढग दिसत नाही. प्रार्थना मध्ये सोडायची नाही. आज 3 वर्ष 4 वर्ष आम्ही एकाच गोष्टीसाठी लढत आहोत. मग तुमची प्रार्थना कमी पडली, तुमच्या प्रार्थनेवरला विश्वास कमी पडलेला, तुमच्या प्रार्थनेचं समर्पण कमी पडलेले. माझा देव हा पक्षपाती नाही, ऐकू येत नाही का माझा कान मंद नाही असं तू म्हणतो. देवाचा कान एवढा मंद नाही, देवाला काय, आणि तो बहिरा नाहीये, तो ऐकतो, पण ऐकताना तो पाहतो. पण तुम्ही प्रार्थना कशा पद्धतीने करता? एलियाच्या संबंधानं नोंद केली, त्यानं गुडघ्यामध्ये डोकं घालून प्रार्थना केली. म्हणजे तो एवढा प्रभू समोर नम्र झाला, त्याने आपल्या शरीराची पर्वा केली नाही, त्याने 3.5 वर्षाच्या दुष्काळाची पर्वा केली नाही, त्यानं अहाबाची पर्वा केली नाही. वाचा बरं ते वचन. मग अहाब थांबाव्यास वरती गेला. इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्याने एक गोष्ट अजून तुम्हाला सांगतो. पावसाची गरज अहाबाला होती, एलियाला पावसाची गरज नाही. का? कारण देवानं दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये एलियाला सगळं दिलेलं होतं. एलियाच्या घरामध्ये त्याला भाकर दिली, झाडाखाली त्याला कावळा पाठवला. आता एक गोष्ट माझ्या लक्षात येते, अहाब तिकडे जेवण खावण करण्यासाठी गेला आणि एलिया प्रार्थना करण्यासाठी गेला. छोट्या ढगातला मोठा पाऊस तेव्हा होतो
जास्त तुमच्या अवतीभोवतीचे लोक पोटासाठी जगतील, ते लोक जेवण खावत करतील, जगातलं जीवन जगतील, पण तुम्ही त्यांच्यासारखं जगत नाही. एलिया त्याच्याबरोबर जेवायला गेला नाही, तर तो प्रार्थना करायला हालेलुया. तो प्रार्थना करायला लागला. बऱ्याच वेळा मी काय करतो माहिती का, ते प्रार्थना न करता त्यांना सगळं मिळतं. मग आम्ही कशाला प्रार्थना करायची? तुम्हाला छोट्याशा ढगात मोठा पाऊस पाडायचा म्हणून प्रार्थना करायची. Amen. तुम्हाला कुठं करायचं आहे, आम्हाला नाही आणायचा. आहा चमत्कार पाहणार, ठीक आहे का? आहा चमत्कार पाहणारा व्यक्ती आहे, पण एलिया चमत्कार घडवणारा व्यक्ती आहे. हालेलुया. तुम्ही सामान्य लोकांमध्ये राहू नका. साक्षी ऐकून गप्प बसू नका. पुष्कळ साक्षी, हजारो साक्षी माझ्याकडे आहे. रोज तुम्ही माझ्या टेस्ट स्टेटसवर बघितलं तर 20-30 साक्षी त्याच्यावरती सहज असतात. रोज कुणाच्या जीवनामध्ये देव चमत्कार. Amen. मग लोक म्हणतात किती देव महान आहे, देव जिवंत आहे आणि देव तुमच्या प्रार्थना ऐकतो. अहो तुमच्या प्रार्थना ऐकतो ही कमेंट करण्यापेक्षा अशी कमेंट येऊ द्या, देवाला माझी सुद्धा प्रार्थना ऐकतो. मी त्याचा भाग बनला पाहिजे, मी त्याचा भाग बनला पाहिजे. का मी का माझा देव हा पक्षपाती देव नाही, तो सगळ्यांची प्रार्थना ऐकून उत्तर देणारा देव आहे. लोकांना खायचं प्यायचं आणि त्यांना खाऊ पिऊ द्या. कोणाला नोकऱ्या करायच्या नोकरी करू द्या, ज्यांना लग्न करून सुखी व्हायचं त्यांना त्याच्यामध्ये होऊ द्या. आमचं जीवन ते नाही. आमचं जीवन याच्यापेक्षा वेगळं जीवन आहे. आणि कोणतं जीवन? बायबल सांगतं, आहा खाण्यासाठी गेला, एलिया डोंगरावरती गेला. तुम्ही कुठं जाता? तुमचं जीवन खाणं आणि पिणं इथपर्यंत मर्यादित आहे का? तुमचं जीवन कुटुंब, नोकरी आणि व्यवसाय धंदा याच्या पुरतं मर्यादित आहे का? तुमचं जीवन प्रार्थनेशी संबंधित आहे. हो, ज्याच्याकडे प्रार्थना आहे तो छोट्या ढगातला मोठा पाऊस पडणारा व्यक्ती आहे. आज तुम्हाला देवाचं वचन सांगत असताना बाहेर या. तुमच्यामध्ये एक एलिया लपलेला आहे, त्याला डोंगरावरती घेऊन जा, या खडबिलावरती त्याला घेऊन जा. लक्षात ठेवा, जगाची परिस्थिती भयावह असताना लोकांच्या आणि जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रभूला एका एलियाची गरज आहे. आणि तो एलिया तुमच्यामध्ये आहे, त्याला तुम्हाला बाहेर काढायचंय. लक्षात घ्या, एलियानं आपलं डोकं गुडघ्यामध्ये घातलं. तुमचं डोकं तुम्ही वर ठेवू नका. हालेलुया. ज्यास वर ठेवता त्यास तुम्ही निराश होता. मग तुम्ही तुमचा विचार करता. आता एलियाच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर याच्या आधी सगळे डिप्रेशन आहे. इथं त्याने 3.5 वर्षाचा दुष्काळ नाहीसा केला, पण इस्रायल राणीच्या प्रश्नाला तो घाबरला. मुंडीवर काढली की तुम्हाला उद्याची भीती आहे. जेवढी मुंडी गुडघ्यात घालून ठेवाल ना, तितकी तुम्हाला आशा आहे, तितका तुमचा विश्वास Praise नाही. God. असं लोक अवतीभोवती जास्त पाहतात. तुम्ही चर्चमध्ये आहात, मंडळांमध्ये आहात, एक आध्यात्मिक मनुष्य तुमच्यामध्ये आहे, पण सगळ्यात तुमच्यामध्ये कमतरता कोणती माहिती का? तुमचं लक्ष अवतीभोवती जास्त आहे. त्यामुळे तुमचं प्रार्थनेची कनेक्टिव्हिटी तुटलेली आहे, देवाबरोबरची तुमची कनेक्टिव्हिटी तुटलेली आहे आणि तो तुमचा विश्वास कमी कमी पडत चाललेला आहे. पण तुम्ही आजूबाजूला मुळीच बोलत नाही. येशू ख्रिस्त सुद्धा 12 शिष्यांपैकी 3 घेऊन डोंगरावरती जात होता. जाताना 3 लांब ठेवायचा आणि एकटा जाऊन प्रार्थना करायचा आणि प्रार्थना करणाऱ्यांना दाखवायचा ही प्रार्थना अशी आहे, Amen. साधारण प्रार्थना नाही. आणि ही प्रार्थना करताना 3 पाहिलं की येशूचं रूपांतर झालं. मोशे आणि एलिया त्यांच्याशी बोलू लागला. त्यास पेत्रनं स्वतःला विसरला, तो म्हटला आपण इथंच असावं हे बरं आहे. हे प्रार्थनेचं जीवन ज्या दिवशी तुम्ही जगाल ना, तुम्हाला जगाच्या जीवनाची एवढी सुद्धा आकर्षण निर्माण असणार, एवढं सुद्धा आकर्षण वाटणार. Hallelujah. हे प्रार्थनेच्या जीवनाची ताकद आहे. Amen. छोट्या ढगातला मोठा पाऊस, त्याच्यासाठी मोठे प्रार्थनेच्या योद्ध्यांची गरज आहे. मोठे प्रार्थनेचे योद्धे घ्या. ठीक आहे, तुम्ही 1000 लोकांना काउन्सिलिंग करत असाल, ठीक आहे, तुम्ही अनेक लोकांना वचन सांगितलं असेल, परंतु तुम्ही प्रार्थना किती केली हा प्रश्न आज मी तुम्हाला विचारत आहे. आणि तुम्ही म्हणता मोठा पाऊस पडला पाहिजे, मोठे आशीर्वाद यायला पाहिजे. चॅलेंज आहे तुम्हाला. आज तुम्ही देवाचं वचन ऐकत आहात, तुमच्यासाठी चॅलेंज आहे. प्रार्थना करणाऱ्या व्यक्तीला जगातील प्रत्येक गोष्ट शक्य आहे. Amen. प्रार्थना परिस्थिती बदलती. Hallelujah. म्हणून आम्ही पाहतो एस्तेर राणी सांगते, जरी राजानं फरमान काढलेलं आहे इस्रायल लोकांचं नाश करणारे, यहूद्यांचा नायनाट करणारे, मी राजाकडे जाते, पण तुम्ही सगळे लोक आपल्या देवाजवळ उपास आणि प्रार्थना करा. राजा राजदंड पुढे केल्याशिवाय कोणाला आत येऊ देत नाही. आणि जर मी
राजदंड पूर्ण करता राजवाड्यामध्ये गेले तर कदाचित मला मरावं लागेल, पण ती म्हटले तुम्ही प्रार्थना करा, फक्त तुम्ही उपवासाने प्रार्थना करा, मी जाते मग मेले तरी चालेल. परंतु आम्ही पाहतो ज्यावेळेस ती राणी त्या ठिकाणामध्ये गेली, इस्रायल लोक प्रार्थना करू लागले, यहुदी लोक प्रार्थना करू लागले, मर्दखय प्रार्थना करू लागला आणि शास्त्र सांगतं इस्रायल तिथे गेली, राजाने तिला पाहिल्याबरोबर राजदंड पुढे केला. कारण का तो छोट्या ढगातला मोठा पाऊस होता. इथं प्रार्थना एक साधारण विश्वास ठेवून ती प्रार्थना लोक करत होते. राजाने तिला विचारलं, अर्ध्या राज्य एवढी तुझी मागणी असेल तरी मान्य करेल आणि मी तुला देणार आहे का? कारण प्रार्थनेनं परिस्थिती बदलली. का तुम्हाला साधारण गोष्ट करायची, मोठ्या चमत्कारासाठी साधी गोष्ट फक्त प्रार्थना, विश्वासाची प्रार्थना, सातत्यानं प्रार्थना. कशी प्रार्थना केली वाचा बरं. मग आहाब खावया प्याव्यास वरती गेला. इकडे एलिया कर्मेलाच्या माथ्यावर गेला आणि त्यानं जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यामध्ये घातलं. त्याने आपल्या चाकरास सांगितलं वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेहळले आणि म्हटलं काही दिसत नाही. एलिया म्हणाला आणखी 7 तास जा. 7व्या खेपेस तो म्हणाला बस. तो गेला परत आला, या चाकराला पाठवलं, जा तुला ढग दिसतो का बघ आणि मला सांगायला. आणि हा प्रार्थनेला बसला. आता मी नाही का छोट्या ढगातला मोठा पाऊस कधी तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवणार आहात? ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करताना विश्वासानं काही लोकांना कन्फेशन द्यायला सुरुवात करा. दिसतो का पाऊस बघू नये, घडला का चमत्कार बघू नये. दुसऱ्या स्टेजमध्ये पहिल्या ठिकाणी तुम्ही प्रार्थना करताना दुसऱ्यांदा तुम्हाला लगेच काही दिसणार नाही. तर सांगितलं काही दिसत नाही बरं का. तुला ढग दिसतो का? तो म्हटला दिसत नाही. लक्षात ठेवा, दिसत नाही हाच तुमच्या चमत्काराचा बेस आहे. दिसत नाही हा तुमच्या चमत्काराचा बेस. हालेलुया. बरेच लोक म्हणतात दिसत नाही मग सोडून द्या. नाही हो, हा सुंदरतानं सांगितलं 7 वेळा, आणखीन 7 वेळा जा. म्हणजे जोपर्यंत ढग दिसत नाही ना तोपर्यंत तुला जावंच लागेल. आता यानं प्रार्थना केल्यावर गपचूप बसायला पाहिजे, येईल तेव्हा पाऊस येईल असं म्हणायला पाहिजे. आता मी प्रार्थना करतो चमत्कार घडेल. कधी कधी तुम्ही जा डॉक्टरकडे, पहिल्यांदा प्रार्थना करा, डॉक्टरला विचारा, डॉक्टर म्हणतील नाही तुम्हाला प्रेग्नन्सी राहणार नाही. बँकेकडे जा, बँकेवाले म्हणतील नाही तुमचं लोन मंजूर होणार नाही. मग आम्हाला एकदम सोपं आहे, बाळक साहेब तुम्ही प्रार्थना केली लोन मंजूर झालं नाही, तुम्ही प्रार्थना केली डॉक्टरने सांगितलं नाही तुम्हाला लेकरू होणार नाही. आणखीन 7 वेळा जा ना, आणखीन 7 वेळा जा. इथं तर तुमचा विश्वास आहे. नाही म्हणून सुद्धा जो फेऱ्या मारायला सुरुवात करतो, ढगाची इच्छा नसताना 3.5 वर्ष ढग आणि त्या समुद्रामध्ये जाऊन लपून बसलेले. तो समुद्राकडे जाऊन का पाहायला सांगितलं? बाष्पीभवन व्हायला पाहिजे आणि त्या बाष्पीभवन होऊन त्या पाण्याचं ढग बघायला पाहिजे. इकडं याची प्रार्थना आणि त्या समुद्राला हलवून टाकली. या समुद्रामध्ये प्रेशर टाकायला सुरुवात करते आणि समुद्र आणि त्याची इच्छा नाही. कारण मी तुम्हाला सांगतो इथं काय घडू नये म्हणून तो अधिपती काहीतरी करतो. जसं येशू नावेमध्ये असताना त्यानं वादळ आणलं, येशूनं वादळाला धमकावलं. तो वादळ आणलं कोणी? वादळ तो आणतो, येशू त्याला धमकावतो, सैतानाला धमकावतो. म्हणजे वादळ आणणारा तो लुसिफर होता. का तर या शिष्यांचा विश्वास धर्मगीत बाबा. मग इकडं आता वादळ आणण्याच्या ऐवजी त्यांना समुद्रात प्रेशर आणलं. ढग जाऊ द्यायचं नाही, ढग जाऊ द्यायचं नाही, चमत्कार होऊ द्यायचं नाही, याला लेकरू होऊ द्यायचं नाही, याला नोकरी लागू द्यायचं नाही, यांचं लग्न होऊ द्यायचं नाही, याला आणि याचं कर्ज फेडू द्यायचं नाही. मग तुम्ही एकदा प्रार्थना करता आणि सोडून देता. परंतु लक्षात ठेवा, एलिया त्याला सांगतो आणखी 7 वेळा जा. हालेलुया. आणखी 7 वेळा जा. का नाही का? काही दिसत नाही, इथंच तुमच्या चमत्काराला सुरुवात होते. काही दिसत नाही. काही दिसलं तर कशाला चमत्कार घडणार हो? चमत्कार कशाला म्हणतात? काही दिसत नाही तेव्हा चमत्कार
पण ते म्हटलं इथंच तर चमत्कार आहे ना, दिसत नाही ना? ते दिसत नाही, मी ते घडवणारा देव आहे. जिथं दिसत नाही तिथं मी घडवतो. छोट्या ढगातला मोठा पाऊस, या मोठ्या पावसामध्ये तुम्हाला एवढा सुद्धा अपेक्षा नसणारे सगळीकडनं निराशा हताशा येणार आहे. आजपर्यंत पुष्कळ ठिकाणात इंटरव्ह्यू दिलेले आहेत, निराशा पुष्कळ लोकांचं मला आला त्यांनी सांगितलं. ज्या मुलांनी मला सांगितलं, पास्टर मी पुष्कळ ठिकाणात इंटरव्ह्यू देऊन आलो, माझं सिलेक्शन झालं नाही. विश्वास ठेव, अजून एकदा अजून एकदा अजून एकदा. सगळ्यात मोठ्या पोस्टवरती तूच असशील का? छोट्या ढगातला हा मोठा पाऊस आहे. हालेलुया. मी काही इकडची तिकडची कथा सांगत नाही, मी या जिवंत पुस्तकावर माझा विश्वास आहे. कारण हा देवाच्या मुखातला निघलेला शब्द आहे आणि ते वचन काल आज एकसारखं वचन आहे. हे कधी न बदलणारं वचन आहे. हे वास्तव आहे. याला आमेन असंच मी म्हणणार आहे. हे घडणार म्हणजे घडणार आहे. हे घडवण्यासाठी देव त्याच्या शब्दावरती प्रेम करतो. आकाश पृथ्वी नाही कशी होईल, पण त्याचं वचन कधीच नाहीच होणार नाही. तो घडवतो, तो घडवतो. दिसत नाही म्हणून माघार घेऊ नका. लक्षात ठेवा, मिरेकल बिगिन्स. चमत्काराला सुरुवात होत आहे. जस्ट नाही आणि नकारात्मक आणि बाबी असतात आणि त्याच वेळेस नकारात्मक परिणामाला सकारात्मक परिणामामध्ये रूपांतर करणारा देव माझा प्रभू आहे. हालेलुया. मार्काचं सुवर्तमान 5वा अध्याय 21 पासून 24 पर्यंतची वचनं पहा बरं, कसं सुंदर त्या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे. मार्काचं सुवर्तमान त्याचा 5वा अध्याय 21 पासून 24 पर्यंतची वचनं. याईराची कन्या मग येशू मजल्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला आणि तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवावा. मग तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्ष पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्या जवळ होते. त्याच्यामध्ये पुष्कळ घटना पाहिलेल्या आहेत, परंतु काही दिसत नाही ना, ती तुमच्या चमत्काराची बेस आहे. नकारात्मक गोष्टी हा तुमच्या चमत्काराचा पाय आहे. विश्वास ठेवण्यासाठी पूरक वातावरण हे नेहमी नकारात्मक गोष्टींनी सुरुवात होते. सगळं नकारात्मक आणि किती सगळं निगेटिव्ह माझ्या जीवनात कशात घडला तर विजय येत नाही. नोकरीला गेलो तर मला सोडून सगळ्याला लागतं. आतापर्यंत माझ्या अगोदर सगळे गेले, बाळक साहेब मला लागलीच नाही. लागले नाही म्हणून तू गप्प बसला, तू सगळं नकारात्मक बोलायला लागला. हे ज्या म्हणलं तसं नाही. आणखीन 7 वेळा. हालेलुया. आणखीन 7 वेळा. याईर पण येशूच्या मागे चालत असताना त्याची समस्या काय, मग तो माझी मुलगी खूप आजारी पडलेली. येशूला सांगतो बरं का, माझी मुलगी आजारी पडलेली. आणि येशू वादळात या ठिकाणामध्ये आला. हे त्याला वादळ झालं. कशासाठी वादळ झालं? याईराच्या मुलीला जिवंत करण्याचा चमत्कार. रक्तस्रावी स्त्री मधला रक्तस्राव बरा होऊ नये. आणि जर ही साक्ष घडली, रक्तस्रावी स्त्री बरी झाली आणि याईरामध्ये विश्वास निर्माण होईल आणि याईराचा विश्वास झाला तर त्याची मेलेली मुलगी जिवंत होईल. हे सैतानाला मान्य नाही. त्यामुळे सैतान काय करतो माहिती का, पुष्कळ वेळा वादळात तो जेणेकरून तुमच्याकडं तो चमत्कार येऊ नये. मी तुम्हाला सांगतो, वादळ आहे तर चमत्कार नक्कीच आहे. गोंधळ आहे तर चमत्कार नक्कीच आहे. ऑफिस मध्ये प्रॉब्लेम आहे तर चमत्कार नक्कीच आहे. तुमची पगार कमी झाली तर चमत्कार घडणारच आहे. तुमच्या घरामध्ये आर्थिक अडचणी तर चमत्कार घडणारच आहे. तुमच्या घरात दुष्काळ आहे, कशासाठी? चमत्कार घडण्यासाठी दुष्काळ आहे.
नाईक लाखातला मुलगा मेला. कशासाठी मेला? येशूला येऊन त्याला जिवंत करायचं होतं. लक्षात घ्या, सगळ्या चमत्काराचा बेस नकारात्मक वातावरण, नकारात्मक बाबी. आणि याईराने येशूला सांगितलं, माझी मुलगी आजारी पडलेली. तरी येशू काही बोलला नाही, गपचूप बस म्हटला. आता तो एवढा मोठा सभास्थानचा अधिकारी, पण येशू त्याच्याबरोबर जायला तयार नाही. आणि तो तिथं चालला. येशूच्या बरोबर गर्दी होती. एक रक्तस्रावी स्त्री आली आणि त्या रक्तस्रावी स्त्रीला येशूने बरं केलं. चमत्कार तिच्या जीवनात घडला. पण याही अजून चमत्कारापासून दूर होता. मला कधी कधी प्रश्न पडतो, रक्तस्रावी स्त्रीने तर काय त्याला विनंती केलं नाही, मला बरं करा. याईरानं त्याला विनंती केली, माझ्याकडचं कॉल आला तर मी पहिल्यांदा सांगतो नाही, आधी इकडची प्रार्थना केली, मग मी तुम्हाला तुमच्या घरी प्रार्थना. ती कशी कॅन्सल करू? येशूचं सगळं उलट सूत्र आहे. पहिली रिक्वेस्ट, पण हाजीर तो वजीर. जो हाजीर असेल, मुलगी घरी आहे आणि याय तिथे आहे. लक्षात घ्या, बऱ्याच लोकांचं तसंच आहे. ते काय करतात माहिती का? आमचा नवरा घरी, तो आजारी आहे, त्याच्यासाठी प्रार्थना करा. विलंब लागेल, घेऊन या. पक्षघाती माणसाला 4 जण घेऊन आले. त्याने घराची कौलं काढली, आतमध्ये सोडलं, बराहून घरी गेला. 38 वर्षाच्या दुखणेकडे त्याच्यासमोर पुष्कळ लोकांनी तलावात उड्या मारल्या. याची इच्छाच नव्हती. 38 वर्ष तिथंच पडला. याही पण त्याच्या मुलीला घेऊन आला असता तर कदाचित फरक पडला असता. पण काय सांगतं तिथं असं लिहिलंय. 2 भाग मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. पहिला भाग, याही आपल्या मुलीला घेऊन आला नाही, पण याही मात्र तिथं हजर झाला. त्याला काय वाटलं माहिती का? मी येशूला माझ्या घरी घेऊन येईल. येशू तर तुमच्या घरी येईलच हो, पण तुमच्या घरातले जरा येशूकडे येऊन द्या. छोट्या ढगातला मोठा पाऊस केव्हा असेल? ज्यावेळेस मी आणि माझं घरानंतर परमेश्वराची सेवा करेल. घरात सगळे प्रार्थनेची योद्धे म्हटल्यानंतर किती मोठा चमत्कार. कोपऱ्यामध्ये प्रार्थना करत आहे. आई प्रार्थना करते, मुलगा प्रार्थना करतो, सासू प्रार्थना करते, सून प्रार्थना करते, नातवंड प्रार्थना करतात, नाती प्रार्थना करतात, आणि भाऊ प्रार्थना करतात, वहिनी प्रार्थना करतात, मंडळी प्रार्थना करते. मग लक्षात ठेवा, गाव प्रार्थना करतं, शहर प्रार्थना करतं, राष्ट्र प्रार्थना करतं, आणि राष्ट्र चमत्कार घडतं. कोरियामध्ये चमत्कार घडत आहे, कारण गल्लोगल्ली प्रार्थना आहे. 30-30 लाख, 40-40 हजार रात्री आणि लोक एकत्र प्रार्थना करतात. 30-30 हजार लोक, लाख लोक सेवा करत आहे. का? आम्ही या प्रकारे आत्मविश्वास धारण करत नाही. याईराच्या कानावरती काय शब्द आला? बापू येशूच्या मागला, माझी मुलगी आजारी आहे. येशूने गेला तिथं. का नाही गेला? अजून एक कारण तुम्हाला सांगतो. पहिलं कारण तर त्याने मुलीला आणलं नाही. दुसरं कारण, याईरामध्ये विश्वासाच्या निर्मितीची गरज आहे. त्याच्याशिवाय येशू त्याच्या घरी जाणार नाही. नकारात्मक विचारसरणी, तो असं म्हणतो की तुम्ही माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवा, पण त्याला त्याच्या डोळ्यासमोर एक चमत्कार घडवला ना, मग त्याला येशूचं इम्पॉर्टंट, त्याचं सामर्थ्य काय ते त्याला समजलं आहे. आणि मग तिथं आम्ही पाहतो, रक्तस्रावी स्त्री आली, त्याने येशूच्या वस्त्राच्या गोट्याला स्पर्श केला, आणि स्पर्श केल्याबरोबर ती बरी झाली. आता याईराला खात्री पटली, माझ्या मुलीला बरं करणारा हाच आहे. आता काय झालं बघा 35व्या वर्षामध्ये, हे तुम्हाला पटते, हे तुम्हाला इथे सिद्ध होणार आहे. 35 वर्ष तो हे बोलत आहे. इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याचा घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाले, आपली मुलगी मरण पावली. आता गुरुजींना त्रास कशाला देता? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र कर. तुमच्या विश्वासाचा पाया हे जर कोणती गोष्ट असेल तर नकारात्मक बातमीवरच तुम्हाला विश्वास, त्याच्यावर विश्वास नाही ठेवायचा, येशूच्या शब्दावर विश्वास ठेवायचा. आणि आज येशूचा शब्द मी तुम्हाला सांगत आहे, प्रभू तुमच्यासाठी सगळं काही करायला समर्थ आहे. तो देव जो आहे तो पॉसिबल गॉड आहे, सर्व काही करण्यासाठी समर्थ. देवाच्या डिक्शनरीमध्ये इम्पॉसिबल नाही. इम्पॉसिबल हा शब्दच नाही. म्हणून जे वचन ऐकतात त्यांच्याकडे सारखं जर नकारात्मक
आकारात नाही नाही असेल तर तुम्ही उठून जे वचन ऐकूच नका, तुम्ही त्या लायकीचेच नाही आहेत. देवाचं वचन ग्रहण करणारे लोक जे म्हणतात की माझा देव हे करण्यासाठी समर्थ आहे, म्हणून त्या आंधळे त्याला आले आणि म्हणले गुरुजी तुम्ही आम्हाला बरं करण्यासाठी समर्थ आहात. कुष्ठरोगी त्याच्याकडे आले, ते म्हणले तुम्ही आमचा कुष्ठरोग दूर करण्यासाठी समर्थ आहात. आज देवाला त्याच्या सामर्थ्यावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांची गरज आहे. याईराच्या घरातले लोक आले, ते म्हणले तुझी मुलगी मेली, पण याई त्याचा बेस पक्का होता, मला फक्त विश्वास धरायचा आहे, मला येशूच्या शब्दावरती विश्वास ठेवायचा आहे. तो म्हणला भिवू नकोस, तू यांचा शब्द मनात घेऊ नकोस, कारण मी खरी येऊन तुझ्या मुलीला बरं करणार आहे. आज देवाचं वचन तुमच्या घरी येऊन तुमच्या घराची पुनर्बांधणी करणार आहे, तुमच्या जीवनाची पडझड झाली त्याची भरपाई करणार आहे, तुमच्या जीवनाची पुनर्बांधणी करणार आहे, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाची पुनर्बांधणी करणार आहे. प्रिय बहिणी, प्रिय भावा, आज मला तुला सांगू दे, एक गोष्ट ध्यानात ठेव, पक्की आपल्या मनावरती धिंबव, छोट्या ढगातला मोठा पाऊस होणारच आहे, कारण देव ते घडवणार आहे. बायबल सांगतं की जसं याईर आणि येशूच्या मागे चालला आणि मागे जात असताना येशू त्याला काय म्हटला 35 वचनामध्ये, तो हे बोलत आहे इतक्या संस्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली आपली मुलगी मरण पावली. लोक तुम्हाला सगळं नकारात्मक सांगतात, ऑफिस मध्ये सांगतात तुम्हाला सस्पेंड करणार आहे, डॉक्टर सांगतायत त्यांचं आणि सगळं खराब झालेले आतमध्ये इन्फेक्शन येऊन आणि त्याला जास्त इन्फेक्शन झालं, आम्ही मरणार डॉक्टरच्या शब्दानं, आम्ही वाचणार येशूच्या शब्दानं. कोणाच्या शब्दानं तुम्हाला डॉक्टरच्या शब्दानं मरायचंय का येशूच्या शब्दानं जिवंत राहायचंय? उद्या किती इन्फेक्शन होत आहे, उद्या सगळे रिपोर्ट्स तिथे असतात त्याच्याकडे असतात. लाजरसला जर मृत लाजरसला तोपर्यंत त्याची बाई म्हणते मरून 4 दिवस झालं, सल्लाय दुर्गंधी येत असेल, येशू तुम्हाला घेऊन चल. तुमचा माणूस तर अजून जिवंत आहे, व्हेंटिलेटरवर चालेल ना, ऑक्सिजनवर आहे ना, अजून श्वास चालू आहे ना, पण तुम्हाला आशा आहे. गेलेला श्वास, बंद पडलेला श्वास प्रभू जिवंत करू शकतो, तो सर्व समर्थ आहे. आशा सोडू नका. अजून नोकरीवरती आहे, सस्पेंडचं लेटर आलं का, काढलं का तुम्हाला? अजून कोर्टात केस चालू आहे, काय घडलं का? तुमच्या नवऱ्यानं कोर्टात केस घातली, घटस्फोट तर झाला नाही, पण झालं तरी मन बदलून ठेवून जाणारा तो देव आहे, त्याला सगळं काही शक्य आहे. ते शब्द ऐकू नका, जे शब्द लोक सांगतात ते शब्द ऐका जे येशू सांगतो. काय येशूने सांगितलं? भिवू नको, विश्वास मात्र धर. फक्त विश्वास धर. छोटं काम तुम्हाला करायचं, विश्वास धरायचा बस. काय विश्वास? मुलगी मेली असला तरी हरकत नाही, येशू म्हटलं ना मी बरं करतो. तसाच देवाचं वचन सांगत असताना ज्या वेळेला तुम्ही वचन ऐकत असाल, मी एकच सांगतो, घाबरू नका, विश्वास मात्र धरा. हे वचन तुमच्याकडे आलेलं आहे, त्यानं तुमचा विश्वास मजबूत केलेला आहे, तुम्हाला आशा आहे. निराश होऊ नका, खचून जाऊ नका, दुःखामध्ये गळून जाऊ नका. एक नवीन सुरुवात होणार आहे, विश्वासाच्या बेसवरती नवीन सुरुवात होणार आहे. येशू घरी गेला, घरामध्ये गलबला करणाऱ्या लोकांना बाहेर काढलं, याईराच्या घराला त्याने जिवंत केलं, याईरासमोर उभं केलं आणि त्याने सांगितलं, पा तू छोटासा ढग विश्वास धरला, आता तुझ्या ढगातला मोठा पाऊस काय, तुझी मुलगी जिवंत झाली आहे. तुला तुझ्या मुलीसाठी दवाखाना करण्याची गरज नव्हती, तुला तुझ्या मुलीसाठी खड्डा खणण्याची गरज नव्हती, तुला जिवंत करणारा, मुलीला जिवंत करणारा प्रभू आज तुझ्या घरामध्ये आहे. तुम्ही ख्रिस्ती आहात, तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे, मग कशाला निराश होता? तुम्हाला ख्रिस्ताची ओळख पटली, तुम्ही कसं त्या याईना आणि त्या रक्तस्रावी स्त्रीचा चमत्कार पाहिला, तुम्ही एवढ्या दिवसात एवढ्या साक्षी आहेत का? तुम्हाला नाही कळत का आता माझी वेळ आली? याईराच्या कन्येची वेळ, रक्तस्रावी स्त्रीचं रक्ताचा झरा सुटल्यावर तिची वेळ आली. आज जर तुम्ही साक्षी ऐकल्या ना, विश्वास ठेवा तर तुमची वेळ आली. आता तुमची वेळ आली. डोंट गिव्ह अप, घाबरून जाऊ नका, सोडून देऊ नका प्रयत्न. आणखीन 7 वेळा जा, आणखीन 7 वेळा जा. नकारात्मक बातमी कधीच त्या ठिकाणामध्ये आणि त्याच्यावर विश्वास ठेवू नका. 43 आणि 44 वचन वाचा. आता पुन्हा पहिले राजे 18 अध्याय 43 आणि 44 वचन. त्याने आपले चाकरास सांगितले, वर चढ, समुद्राकडे दृष्टी लाव. त्याने जाऊन टेहळले आणि म्हटले, काही दिसत नाही. काय दिसत नाही? एलिया म्हणाला आणखी 7दा जा. किती वेळा? 7. आता सर छोट्या ढगातला मोठा पाऊस जर पडला पाहिजे,
वेळा, आणखीन 7 वेळा म्हणजे काय हो? तुम्ही मग 7 वेळा प्रार्थना करू का नाही हो? 7 हा शब्द पूर्णत्व आहे. 7 दिवसामध्ये 6 दिवसात देवाने आकाशपृथ्वी निर्माण केली. 7वा दिवस त्यानं विसावा घेतला आणि तो म्हटला आता सगळं सृष्टी निर्माण करण्याचं काम, जगाच्या स्थापनेचं काम पूर्ण झालेलं आहे. 7 वेळा म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल? तुमच्या कृतीमध्ये पूर्णत्वाचं सातत्य असलं पाहिजे. 7 वेळाचा, अजून 7 वेळाचा. तुमची कृती सातत्यपूर्ण असली पाहिजे. पहिल्याच त्याच्यात दमायचं नाही. बरेच लोक चर्चला आल्यावर किती शुक्रवार किती रविवार चर्चला यावं, मुळीच काही घडणार नाही. कारण त्यांना असं वाटतं की ते काय रॅशनिंगचं दुकान आहे, रेशन भरलं, घरी गेलं, खाल्लं, मग परत दुसऱ्यांदा संपल्यावर तुमच्याकडे यायचं नाही हो. तुमच्या कृतीमध्ये सातत्य असलं पाहिजे. अलिशा त्या शुनेम या ठिकाणच्या स्त्रीच्या घरी गेला. त्याच्या घरामध्ये तो तिच्या घरामध्ये उतरत असे. त्याने विचारलं, तुझा नवरा कामाला नाही असं मला वाटतं, राजाकडे माझी ओळख आहे, तुझ्या नवऱ्याने तिथं कामाला लावू का? ते नको, माझं घर नांत करा, मला मुलगा नाही, मला लेकरू बाळ नाही. अलिशा म्हटलं, वसंत ऋतू पुनरुपी आल्यावर आणि मी तुझ्या हातामध्ये लेकरू असेल. आणि झालं, वर्ष गेल्यावर तिच्या हातामध्ये लेकरू होतं आणि ते लेकरू मेलं. आता मेल्यावर तिला माहिती होतं अलिशाचं आणि माझं जे देवाणघेवाण आहे, एकमेकाचे आमचे जे व्यवहार आहेत ते सातत्यपूर्ण व्यवहार आहे. लेकरू झाल्यावर तुम्ही अलिशाला घराबाहेर नाही काढलं, बोली तशीच ठेवली. तू इथं उतरायचा. अनेक लोक काय करतात माहिती का? चमत्कार घेऊन, छोटासा चमत्कार घेतात, घरी जातात आणि छोट्या ढगातला मोठ्या पावसाचे आशीर्वादच घालून बसतात. तुम्हाला रोज चमत्काराची गरज आहे. रोजच्या दिवसामध्ये तुम्हाला चमत्कार हवा आहे. मग रोजच्या दिवसामध्ये चमत्कार असण्यासाठी तुम्हाला आणखी 7 वेळा म्हणजे पूर्ण होईपर्यंत तुम्हाला चक्रा माराव्याच लागणार आहे. पूर्ण होईल. प्रभू येशू ख्रिस्त 7वा शब्द बोलला, पूर्ण झाल्याने त्याने मान टाकली. मी आपला आत्मा तुझ्या आधी सोपवतो असं म्हटलं, त्याने मान टाकली. 7 शब्द बोलल्यावरती त्याने मान टाकली. इथं आम्ही पाहतो एलिया त्याला सांगतो 7 वेळा आणखीन तुझा, आणि 7 वेळा त्याने त्याला पाठवलं आणि 7 वेळा त्याचं डोकं गुडघ्यामध्ये होतं. 7 वेळा त्याचं गुडघं डोक्यामध्ये होतं. त्यानं आणि तुला गुडघा का आपलं डोकं काढलं नाही, तो तिथंच प्रार्थना करत राहिला. लक्षात घ्या, तुम्हाला प्रार्थना सातत्यपूर्ण केली पाहिजे. कुठपर्यंत? जोपर्यंत ढग दिसत नाही तोपर्यंत प्रार्थना. प्रार्थना बंद करायची. कधी? जेव्हा मला दिसेल गर्भधारक असेल, डॉक्टर सांगतील काळजी करू नका, देवानं तुम्हाला लेकरू दिलं. मला कोणीतरी एका महिन्याने सांगितलं, होत नव्हते लेकरं. मी चर्चमध्ये एक सिस्टर होत्या आणि त्यांच्या घराचं ओपनिंग होतं. त्यांचं तुम्ही युट्यूबला तुम्ही ते बघू शकता. युट्यूबला जे गृहप्रवेश मनोज मिनिस्ट्रीमध्ये गृहप्रवेश नावाचा एक संदेश घराच्या ओपनिंगचा आम्ही तिथं दिला. आणि ते घर बांधल्यावर मी त्यांना म्हटलं होतं, मला वाटतं लग्न होऊन त्यांची 15 वर्ष 14-15 वर्ष झाली असतील, 12-13 वर्ष झाली असतील, माहित नाही एक्झॅक्टली. परंतु तेवढं पण त्यांच्याकडे लेकरू नव्हतं आणि त्यांच्या घराचं ओपनिंग होतं. आम्ही सगळेजण घराच्या ओपनिंगला गेलो आणि त्याच त्यांना म्हटलं, आता घर झालं, काळजी करू नका, देव तुम्हाला लेकरू पण देईल असं मी बोललो. तुम्ही तो संदेश ऐका, नक्की ऐका, कारण मला तुम्हाला तुमचा विश्वास मजबूत करायचा. आणि त्यानंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये ती गोष्ट तसं बोलल्याबरोबर आता परवा दिवशी त्यांनी सांगितलं की म्हणजे 2-3 महिन्याखाली त्यांना टेस्ट केलं. ते म्हटले की पॉझिटिव्ह रिपोर्ट आहे आणि गर्भधारण जे 13-14 वर्षामध्ये घडलं नाही. डॉक्टरने त्यांना सांगितलं की तुम्ही प्रेग्नंट आहात. आणि त्यांनी सांगितलं मी हॉस्पिटलमध्ये चालली, त्या सिस्टरनी प्रार्थना करा, बाळ पोटामध्ये असणारं बाळ सुरक्षित राहावं. म्हटलं काळजी करू नको, देवाला आशीर्वाद दिला तसंच राहणार. आणि ते गेले दवाखान्यामध्ये, चेक केलं. डॉक्टर म्हणले तुम्हाला ट्वीन आहे. भगवान देतात शब्द घडले. एवढ्या वर्षांमध्ये सातत्यपूर्ण प्रार्थना करा, देव छोट्या ढगातनं मोठा पाऊस पाडेल. छोट्या ढगातला मोठा पाऊस आहे. गुडघ्यातनं डोकं काढू नका, प्रार्थना बंद करू नका. जोपर्यंत चमत्कार होत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. आणखी 7 वेळा झाला. नामान कोणी सुद्धा दुसरे राजे आणि त्याचा 5वा अध्याय 9 पासून 14 पर्यंतच्या वचनामध्ये जर तुम्ही बघितलं, नामान कोणी सुद्धा तटकेरामध्ये अलिशाकडे आले. त्याला सांगितलं त्याच्या घरामध्ये जी त्याच्या बायकोची दासी होती, छोटी मुलगी होती, त्या मुलीने सांगितलं इस्रायलमध्ये एक संदेश काय
गाठ पडली असती तर किती बरं झालं असतं, त्याने त्याचं पोट काढून टाकलं असतं. मग नामान काय केला, त्यानं पुष्कळ आणि त्या रथ घोडे घेऊन रथ घेऊन त्या असणाऱ्या संदेष्टाला भेटायला गेला. संदेष्टा तो संदेष्टा, अलिशा म्हणजे अलिशाचं दुसरं अर्थ तारण आहे, म्हणजे ईश्व आहे, म्हणजे देव आहे. देवाला भेटायला जाताना ना रथावर जाता कामा नये. माझी पोझिशन, माझी पोस्ट, हा त्याची पोझिशन, त्याचा रुबाब घेऊन तिथं आलेला, लोकांबरोबर आला, सरदारांबरोबर तिथं आला. आणि सरदारांबरोबर आल्यावर अलिशाला कोणीतरी सांगितलं त्याच्या चाकराने, हा एक नामान नावाचा कोणी आलेला आहे आणि मोठा अधिकारी आणि त्याचं कोण बरं करा. त्यांनी लांबून सांगितलं, जा या घरी चाकरा ढुकी मारू. त्याला राग आला, एवढा मोठा कोणीतरी आहे, त्याने येऊन मला हात लावायला पाहिजे होता, त्यानं मला बरं करायला पाहिजे होतं. मग तो लांबूनच सांगतो मला ढुकी मार. त्यावेळेस त्याच्या बरोबरचा सेवक सरदार त्याला काय म्हणतो, महाराज जर त्याला मोठी काहीतरी गोष्ट सांगितली असती तर तुम्ही केली असते ना बरं होण्यासाठी. तो साधी तर गोष्ट सांगतोय, डुबकी मारा. डुबकी मारणं सोपं आहे, साधं आहे. डुबकी मारून तर पहा ना, कशाला वादविवाद करता. रथातनं खाली उतरला, त्याला रथात चमत्कार पाहिजे होता, पण देवानं रथात चमत्कार केला नाही. रथात नाही चमत्कार, रथाच्या बाहेर यायला पाहिजे. जरा जे काही तुमच्या मोटिवेशनल, मी अमकाय, मी तमकाय, माझी ही पोझिशन, मी अमकाय आणि मी मोठा कोणीतरी, लहान व्हायला पाहिजे. यारने डुबकी मारायला पाहिजे. यारने म्हणजे मरण आहे, यारने म्हणजे मरण. आणि त्या मरणात त्याने 7 डुबक्या मारल्या आणि 7 डुबक्या मारल्याबरोबर त्याचं असं सांगतं की त्याचं शरीर लहान लेकराच्या शरीरासारखं झालं. छोट्या ढगातला मोठा पाऊस आहे. काय मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, साध्या गोष्टी करायला कोण सांगतो. आणि अंक करायला काय आहे, कशाला अंक तंक करत बसतो. मोठ्या काहीतरी मला सांगा, काय तू देवासाठी इथं कापू का, इथं कापू, काय नाही डुबकी मार. रक्त काढू का, अर्पण करू का. अर्पण नाही, काय नाही, देवाला अर्पणापेक्षा समर्पण महत्वाचं आहे. समर्पणामध्ये तुम्ही सर्वस्व देवाला देऊन टाकता. कदाचित जसं हा अलिशाचा सेवक जाऊन होतो ना, ढग दिसत नाही, ढग दिसत नाही, पहिल्या डुबकीमध्ये नामान म्हणलं असेल, सांगितलं तर खरं, थोडं तर फरक पडायला पाहिजे. पहिल्या डुबकीत थोडाही फरक पडला नाही. दुसरी डुबकी मारली, थोडा तर फरक पडला पाहिजे. बरेच लोक सांगतात, बाळक साहेब अजून काही परिस्थितीत फरक पडला नाही बरं का, तुम्ही प्रार्थना करत आहात, ते पाळकाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतात. 1-2 प्रार्थनेमध्ये फरक पडल्यानंतर तुम्ही कशाला मला विचारता. दुसऱ्या डुबकीला पण, तिसरी डुबकी, चौथी डुबकी, 5वी डुबकी, 6वी डुबकी, फरक तर काहीच नाही. मग नामान हताश व्हायला पाहिजे, एवढा डुबक्यावर. पण तो त्या सरदाराकडे बोलत असेल, सर अजून डुबकी मारा, शेवटची डुबकी राहिली. शेवटच्या डुबकीमध्ये नामान म्हटला, आता शेवटचा प्रयत्न करतो. जर देवाचा माणूस बोलला, ते जर खरं निघलं तर जीवनच देवाला देऊन टाकतो. डुबकी मारली, वर येताना होतो तर काय, सगळं शरीर लहान लेकरासारखं झालं. तो म्हणतो, इस्रायलाचा देव हाच खरा देव आहे. छोट्या ढगातला मोठा पाऊस. ढग छोटा आहे, साधी गोष्ट सांगितली, 7 डुबक्या मारा. या 7 डुबक्यानंतर आम्ही पाहतो की देव शेवटच्या डुबकीमध्ये परिस्थिती बदलणार आहे 100%. काही लोकांची पहिल्या डुबकीत बदलेल. प्रश्न देवाचा करतो, प्रश्न देवाचा आहे. तो काही लगेच त्याला त्या पहिल्या डुबकीत मला दुसऱ्या घरी जा, त्याला लगेच तुम्ही एक आठवड्यात प्रार्थना केली, स्टेटसवर बघितलं, त्याच्या जीवनात चमत्कार घडला, मग माझ्या पण जीवनात. तू मालक आहे का देव मालक आहे? देव मालक आहे. तो पहिल्या डुबकीत करेल किंवा 7व्या डुबकीमध्ये करेल. तुम्हाला चमत्कार होईपर्यंत विश्वास ठेवावाच लागणार आहे, बोलावं लागणार आहे. आता नामान पुढे आतमध्ये डुबताना म्हणत असेल, इस्रायलेचा यहोवा देव, इस्रायला म्हणला, यावे देव मला मरण करत आहे. पाय डुबकी मारली वर आला, यावे देव मला मरण करत आहे. डुबकी मारली वर आला, यावे देव मला मरण करत आहे. डुबकी मारली वर आला. 7व्या डुबकीला यावे देवाला हात फिरवला, त्याला सांगितलं, बरा हो, कारण तू माझ्या आज्ञेचं पालन केलं. आणि त्यानं ओळखलं, हाच खरा देव आहे, हाच खरा देव. योशुआच्या पुस्तकाच्या पहिल्या 6व्या अध्यायाच्या 1
1 ते 5 वचनामध्ये आम्ही पाहिलं की तो म्हणला यरिहोचा तट कोसळण्यासाठी याजकानं आणि इस्रायलोकानं त्या असणाऱ्या यरिहोच्या तटाच्या ओटी 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या. काय तो 7 प्रदक्षिणामध्ये आज्ञा देवाला दिली ना, मी प्रदक्षिणा घालणार आहे. त्याला सांगितलं 7 वेळा जा, तुम्हाला जे सांगितलं ते करा, 7 प्रदक्षिणा घाला. लक्षात ठेवा, कोणी सुद्धा अर्धवट प्रार्थना केली तर चमत्काराची अपेक्षा करू नये. एक दिवस प्रार्थना केली, काय करू प्रार्थना, किती वेळ करू, 5 मिनिटं करू, 10 मिनिटं करू. तुम्हाला प्रार्थना संपवण्याची किती गडबड आहे ते कळतंय. किती वेळ प्रार्थना करायला पाहिजे, किती वेळ टीव्हीवर समोर बसतो, किती वेळ पेपर वाचता. तिथं पेपर वाचताना तर तुम्ही 2-2 संपत नाही. आता इंटरेस्टिंग आहे, ते सगळं बंडल आहे, जास्तीचा मसाला लावून लावून सांगितलेला आहे, तरी तुम्ही त्याच्यामध्ये राहता. अहो तर देव आहे, त्याच्याशी तुम्ही बोलता. आणि या वाचलेल्या पुस्तकानं, पाहिलेल्या टीव्हीतल्या गोष्टीनं तुमची परिस्थिती बदलत नाही, पण ज्याच्या बरोबर तुम्ही बोलता, प्रार्थना करता, तुमची परिस्थिती बदलते. सगळं मनात बसतं. आणि म्हणतात कसं काय प्रार्थना करायची समजत नाही. चाललंय देवाशी बोलणं. हा अलिशाचा सेवक जो आहे ना, तो जाता जाता विचार करतो, देवा थकलो आता, चालून चालून आता ढग दिसू दे, आता ढग दिसू दे, आता ढग दिसू दे. या प्रकारची प्रार्थना तो करत आहे. परंतु ज्यावेळेस तो जाताना आता त्याच्या मनामध्ये काय होतं, 6 वेळा गेलो, काही दिसलं नाही. आता त्याच्या डोक्यात काय होतं, प्रार्थनेसाठी छोटासा तर ढग दे ना. आणि तेवढ्यामध्ये इकडं एलिया प्रार्थना करतो आणि त्याला आता त्याला कळलं 7व्या खेपेला मला चांगली वार्ता घेऊन जायची आणि पळत सुटला. महाराज ढग आला पण तळ हाता एवढा आहे. अलिशा काय सांगतो, नामानाला सांग, ठीक आहे का, नामाला सांग, नामानाला सांग आपल्या रथामध्ये बसून रथ जोरानं हट, कारण मोठी पर्जन्यवृष्टी होणार. का बसला छोट्या ढगांना मोठा पाऊस काय येणार आहे, कसं कन्फेशन त्याला दिलं, का त्याच्यामध्ये हा विश्वास आला, कारण त्याला माहिती होतं त्याच्या गुडघ्यातल्या डोक्यानं ह्या ढगाचं रूपांतर मोठ्या पावसामध्ये होणार आहे. नामान जेवण खावण करून खाली गेला आणि आम्ही पाहतो की या अलिशा त्याला चाकर त्याला सांगायला गेला, मोठी पर्जन्यवृष्टी होणार आहे. मला तुम्हाला सांगू द्या, आता मात्र परिस्थिती बदलायला लागली. या छोट्या ढगाचं रूपांतर देवानं मोठ्या ढगामध्ये करायला सुरुवात केलं. तुमचा विश्वास मोहरीच्या दाणे एवढा असेल, परंतु तुम्ही प्रार्थना करत आहात, तुम्ही सातत्यानं प्रार्थना करत आहात, सातत्यानं बोलत आहात, तुम्ही बोलत आहात, मला लेकरू होत आहे, मला लेकरू होत आहे, मी प्रेग्नंट आहे, मला देव लेकरू देत आहे, परमेश्वरानं माझं गर्भाशय आशीर्वादित केलं, मजबूत केलं, आणि तुम्ही बोलता, सगळ्याला सांगता इकडं परमेश्वर तुमच्या गर्भाशयामध्ये काम करतो, इकडं. आणि तुम्ही ऑफिस मध्ये लोकांना सांगतात माझ्या बॉस मला त्रास दिला, परंतु माझा बॉस माझं प्रमोशन करणार आहे, आणि तिकडे तुमच्यासाठी प्रार्थना होत असताना देव राजाचं वन पाटाच्या पाण्याप्रमाणे वाहला उदारा देव, आणि ती गोष्ट तू घडवतो हमानच्या प्रमाणे, आणि मर्दकै विरुद्ध कारस्थान करतो, आणि इकडे एस्तेर राणी आणि तिच्या लोकांनी केलेल्या प्रार्थनेच्या द्वारे इकडे देव त्याला अस्वस्थ करतो. आणि राजा विचारतो, एखाद्यानं राजाचा जीव वाचला त्याचा सन्मान कसा करावा, आणि तो हमान सांगतो, महाराज त्याला तुमचा पोशाख घालावा, हत्तीवरती बसून त्याची मिरवणूक काढावी. तो जा जिकडे हमानानं मर्दकैसाठी आणि फाशीचा खांब लावला होता, परमेश्वर म्हणतो मर्दकैचे अशाच पद्धतीने त्याचा सन्मान करा. जिथं मृत्यू ठेवला होता तिथं प्रमोशन होतं. का? कारण याच्यासाठी प्रार्थना करणारे पवित्र होते. तुम्हाला प्रार्थना हे साधारण असणारं ढग, आणि हेच तुम्हाला करायचं, देव मोठा पाऊस पाडतो, छोट्या ढगातला मोठा पाऊस. 7 प्रदक्षिणा घाला म्हटल्यावर त्या लोकांनी 7 प्रदक्षिणा घातल्या. प्रदक्षिणा सोप्या आहेत. कसं चर्चला जायचं एवढी प्रदक्षिणा रोज दर रविवारी घातली ना, तुम्हाला बाकी काय करायचं नाही, प्रदक्षिणा तर घाला, ऍटलीस्ट प्रदक्षिणा घाला, ऍटलीस्ट ढग बघायला जा, काय सांगतात ते ऐकायला जा चर्च मध्ये. कुठलं तरी पाच छोटासा ढग तुम्हाला दिसेल, आशा दिसेल, अरे यांना एवढ्या वर्षाने लेकरू झालं, मला पण होणार आहे, ही आशा आपल्याची साक्ष तुम्ही आहे. ऐका तुम्ही पण घडलं असं.
त्याच्यासाठीच तुम्हाला 13 वर्ष 14 वर्ष कोणाला 20 वर्ष लेखून नसेल, पण मी सांगतो प्रभू दिला. प्रभू दिला. माझ्या प्रार्थनेची ताकद नाही, येशू या नावातली ताकद आहे. म्हणून सुंदर नामे दरवाजाजवळ तो भिकारी बसला होता ना, पेत्र त्याला काय म्हणतो, माझ्या पुढे सोनं रूप काही नाही, जे आहे ते तुला देतो, येशूच्या नावाने चालू आहे. आणि येशू आमच्याकडे आहे. थोडा हाताचा जर मोठी पर्जन्यवृष्टी करणार आहे. आणखी 7 वेळा मला वाटते स्तोत्र 119 आणि त्याचं 164 वचन वाचता का? ही 7 वेळा जाणं किती महत्वाचं आहे. हा, स्तोत्र 119 आणि त्याचं 164 वचन. तुझ्या न्याय निर्णयासाठी मी दिवसातून 7 वेळा तुझे स्तवन करीतो. स्तवन करणं सोपं आहे. कशासाठी? देवाच्या न्याय निर्णयासाठी. जे सोपं आहे ते तुम्हाला करायचं. छोट्या ढगातला मोठा पाऊस कसा? स्तुती आराधना ऊपर जाती है, आशीष लेकर नीचे आती है. 7 वेळा देवाचा धन्यवाद करा ना. कशासाठी धन्यवाद करायचा? अब्रामाला देवानं सांगितलं, आकाशातल्या ताऱ्यांकडे पहा. अब्राम आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहिलं, त्याला देवाचं गौरव दिसलं. देवाचं गौरव दिसल्याबरोबर तो देवाचं गौरव करू लागला. देवा, इतके सुंदर तारे प्रकाशासाठी आम्हाला तू नेमले. या ताऱ्यासाठी माझी संतती, लोकांना प्रकाश देणारी संतती असणार आहे. दावीद म्हणतो, दिवसातनं देवाच्या न्यायत्वाबद्दल मी 7 वेळा स्तवन करेल. आणि जेवढी तुम्ही स्तुती कराल, तिकडं या स्तुतीचा ढग मोठा मोठा व्हायला जाईल. जेवढी तुमची स्तुती छोटी, ढग मोठा व्हायला वेळ लागणार आहे. तुम्ही अधिक स्तुती करा, ढग अधिक मोठा बनेल. रोज देवाची स्तुती करा सकाळी उठल्यापासून 7 वेळा. 7 वेळा करा बरं का. आणि सोपं आहे. काम करताना, उठताना, बसताना, चालताना, निसताना थँक्यू म्हणणं किती सोपं आहे, किती चांगलं आहे. हे सोपं काम तुम्हाला करायचं. देवा, कामाला चालले, थँक्यू, शक्ती दिली. हॉस्पिटलमध्ये नाही, काम करण्याची ताकद तुम्हाला दिली, थँक्यू. काम करायला लंचचा समय झाल्यावर जेवताना तिथं टेबलवरती बसल्या देवा आभार मानते, दिवसभर काम करण्याची ताकद दिली. अजूनपर्यंत काही नुकसान झाली नाही, कामावरती माझं नुकसान झालं नाही, अवतीभोवतीचे लोक चांगले, थँक्यू. तिथं आशीर्वादाचा ढग मोठा मोठा व्हायला सुरुवात होतो. तुमचं प्रमोशन 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 आणि मग गाडी होतं त्याला धुळीतनं काढून मला राजगादीवरती बसवलं. ही टेस्टमनी, ही साक्ष आहे. 7 वेळा जा, 7 वेळा त्याला देव आणि देवाची स्तुती केलेली आहे. शमशोनाला सुद्धा त्यानं 7 बटा दिल्या. एलियानं सांगितलं 7 वेळा ढग पाहायला जा. आणि इकडे शमशोन जन्माला आल्यावर त्याच्या जन्माचं बदल त्याच्या आईवडिलांना सांगितलं, याच्या डोक्याला वस्त्र लावू नकोस का? कारण ह्या बटायाचं सामर्थ्य आहे. हे बटायाचं सामर्थ्य आहे. 7 बटा वाढेपर्यंत त्याच्यामध्ये ताकद आली नाही. मग कोणती ताकद आहे? काय याला 7 वेळा पाठवलं? काय या 7 वेळा स्तुती करायला सांगतो? का 7 वेळा देवाचा धन्यवाद करायला सांगतो? लक्षात घ्या. जोपर्यंत गेहजी जाता जाता म्हणत नाही, 3.5 वर्षाचा दुष्काळ नष्ट करण्यासाठी देवा तुझ्या मदतीची गरज आहे. तू न्यायी आहेस. तुझ्या सेवकाची प्रार्थना चालू आहे आणि तुझ्या सेवकाचं त्याच्या गुडघ्यामध्ये असणारं डोकं तू पाहत आहे. याच्याबद्दल तू न्याय केल्याशिवाय राहणार नाही. ही पॉझिटिव्हिटी त्यांना आपल्या मनामध्ये आणली. लक्षात घ्या. जास्त मी परमेश्वराचा विचार करतो ना, त्या विचारामध्ये पॉझिटिव्हिटी असली पाहिजे. तुम्ही केलेला त्याग, तुमच्या प्रार्थना, तुमचे उपास, तुमचं दानधर्म, तुमचं समर्पण, देवाच्या राज्यासाठीची तुमची धडपड, तुमचं धावपळ, तुमचे कावड कष्ट, देवाच्या राज्यासाठी तुम्ही करत असलेला प्रत्येक हेतू देव पाहत आहे. आणि त्याचा धन्यवाद करत असताना देव स्वर्गात स्वस्त बसेल तरी कसा? जे तुम्ही साध्या साध्या गोष्टी करत आहात ना, या साध्या गोष्टींना मोठी पर्जन्यवृष्टी होणार आहे. त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. चर्चमध्ये खुर्च्या लावण्याचं काम साधा असेल, सातत्यपूर्ण करा. शे बंद करू नका, मध्ये कधीच बंद करू नका. त्यामध्ये तुमचे आशीर्वाद आहे. तो साधा ढग आहे, माहित नाही तुम्ही कुठं पोहोचा. चर्चमध्ये मी सत्रजा टाकायचं, खुर्च्या लावायचं काम करतो. मग मी तेच नाही राहिलो, पण ते सातत्यानं करतो. आणि आज मी तुमच्या समोर उभा आहे.
देवाचं वचन सांगत आहे तुमचा समय पण येणार आहे, तुमचा समय येणार आहे. यायराचा जसा समय आला तसा तुमचा समय येणार आहे. आणि पवित्र शास्त्र सांगतं वस्त्र लावू नको म्हणून त्यानं आणि शमशुनाच्या डोक्याला वस्त्र लावला आणि त्याचं सामर्थ्य गेलं, तुमचं सामर्थ्य गेलं, तुमची ताकद गेली. 7 वेळा जा म्हणते 7 बटा सातत्य तुमच्यामध्ये आवश्यक आहे. विश्वासामध्ये, प्रार्थनेमध्ये, सेवेमध्ये सातत्य पाहिजे. एकदा सेवा केली नंतर निवांत बसला. मग काय आम्ही तुमच्या अगोदर येताना तुमच्यापेक्षा आम्ही अगोदर चर्च मध्ये जात. आता काय आता करता का सेवा? मग त्याची त्याला पर्याय नाही. तुम्ही आता तरुणांनी पुढे व्हा. काल एक म्हणतो मी 40 वर्षाचा होतो त्या सोशल मीडिया 85 वर्षाचा आहे. मला डोंगरच द्या. माझं वय मला बंदिस्त करू शकत नाही. सेवा मी त्यावेळेस करत होतो, आताही करतो. लढत त्यावेळेस करतो, आता पण लढत आहे. ना डिप्रेशन मध्ये ना निराशेमध्ये आहे. सेवा करताना कदाचित कोणाकडून तुमचा अपमान होईल. अपमान म्हणजे काय? तुम्हाला वधस्तंभावर ठेवणार आहे, कोणीतरी तुम्हाला तोंडावर थुंकलं. आम्ही इतके सामान्य जीवन जगतो ना, या सामान्य जीवन जगत असताना छोट्या ढगाला मोठा पाऊस आम्ही विसरून जातो. डिप्रेस तेला झालो, अमक झालं, त्याच्यावरच आम्ही अडकून पडलो. मोठ्या जीवनात गमावले तुम्ही. देवाला तुम्हाला कुणातरी मोठं करायचं होतं, पण तुमचं जे वागणं वर्तन आहे ना, देवाचा सगळा फोकस तुमच्याकडे. काल त्या वचनामध्ये आम्ही पाहिलं साधी गोष्ट, हा एलिया घाबरला, गुहेमध्ये लपून बसला आणि देवाला म्हणतो बघ मी एकटाच काय तो उरलेला आहे. परमेश्वर त्याला म्हटला तू एकटा नाही, 7,000 संदेश त्याने अजूनपर्यंत या मूर्तीला नमन केला. परिणाम काय झाला? साध्या गोष्टीकडे त्यानं लक्ष लावलं. देव म्हटला जा तुला तुला अलिशा सापडेल आणि त्या अलिशाला तुझ्या जागी संदेश त्यांनी. का त्याला असं म्हटलं? कारण याचा फोकस स्वतःकडे जास्त होता. तो जगीक बनला. इस्रायल राणीच्या प्रश्नाला घाबरला, जगीक बनला, सातत्य गेलं त्याच्यामध्ये. मग देवाला त्याच्याबद्दल आता एलियासारखा चमत्कार करणारा व्यक्ती, इतका भारी व्यक्ती, पण देव म्हटलं नाही तू नको, आता अलिशा येऊ दे. देवानं त्याच्यापेक्षा भारी अभिषेक त्याच्यामध्ये ठेवला. त्यानं 6 तर त्यानं 12 चमत्कार केले. छोट्या ढगातला मोठा आशीर्वाद घालू नका. मोठी पर्जन्य दृष्टीमध्ये आणि तुम्हाला सातत्य आवश्यक आहे. होऊ द्या अपमान, चर्चा पण करू नका त्याची. कधी त्याच्याविषयी सामान्य बनूच नका. हो, सामान्य लोक मोठे काम कधीच करू शकत नाही. कुचकुच करू नका, व्यर्थ बडबड करू नका. तोंड उघडेल तर फक्त देवाचा धन्यवाद देण्यासाठी सुवार्ता सांगायची बस. म्हणून 7 वेळा मी दिवसातला तुझा धन्यवाद करतो. आता एक गोष्ट मी तुम्हाला विचारतो, एका झऱ्यातलं 2 पाणी कसं निघेल? इकडे देवाचं धन्यवाद, तिकडे देईन आपण. इकडे देवाचं धन्यवाद, दुसऱ्याची चुगली पण. इकडे देवाचा धन्यवाद आणि तिकडे शिवीगाळ पण. इथं देवाचा धन्यवाद आणि तिथं अपशब्द पण. कसं हो? नाही मोठा पाऊस पडू शकत. एकदा मुख देवाला समर्पित केलं तर त्याच्यानंतर फक्त धन्यवाद बाहेर पडू द्या. आशीर्वादाचा मोठा ढग आणि त्याचा पाऊस तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अनुभवणारच, कारण हे देवाचं वचन आहे. म्हणून बटा सांभाळा, शमशुनाच्या बटा सांभाळा. तुम्हाला देवानं दिलेलं विशेष प्रकारची देणगी सांभाळा. तुमचं कॉलिंग, तुमचं पाचारण सांभाळा. पाचारण सांभाळलं नाही तर एलियाच्या जागी अलिशा पक्का ठरलेला आहे. आम्हाला देवाच्या जवळ राहायचं आहे. छोट्या ढगातला मोठा पाऊस तुम्हाला सुद्धा मोठ्या जागी घेऊन जाणार आहे. आणि अलिशानं काय केलं? त्यानं पण छोटा ढग पाहिला. तो गेला, त्याच्या आई गेल्यानं त्याच्यावरती आणि झगा टाकला. झगा टाकल्याबरोबर आम्ही पाहतो त्याच्या मागे निघाला. त्यानं बैलाची औत कापली, तोडली, त्याचे फाळ केले आणि ते तोडले. आणि आम्ही पाहतो की बैल कापला आणि वेदीवरती ते जाळलं, लोकांना मांस दिलं आणि छोटंसं काम केलं. देवानं त्याला, राजाला सुद्धा त्याच्यासमोर दंडवत घालण्यापुरतं आणि इतकं मोठं त्याला पाचारण दिलं. तुमचं काम छोटं काम आहे. तो बैलाबरोबर राबत असणारा एक साधा शेतकरी होता, पण देवानं त्याच्यासाठी मोठा पाऊस आणि मोठी पर्जन्यवृष्टी. काय अरे एलिया, अलिशा तू एलियाच्या जागी आलेला आहे. एलिया कोण आहे? एलियानं अहाबाला आणि त्या ठिकाणी फळो करून सोडलेलं होतं. अहाब एलियाचा शोध घेत होता आणि त्याच्या जागेवरची सेवा त्याला दिली. छोट्या ढगातला मोठा पाऊस.
या असाधारण गोष्टी देव तुमच्याकडनं करत असताना एक गोष्ट ध्यानात ठेवा, स्वतःला मर्यादित करू नका. प्रभूची इच्छा आहे की तुम्ही छोट्या ढगातनं मोठा पाऊस आणणारी व्यक्ती बनावे. देवा तुम्हाला अशाच पद्धतीने त्याच्या डोकात उभं करू. आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ देवा, स्तुती करतो, मनापासून तुझे आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल. मी स्वतः माझं समर्पण तुला करत आहे. काही माझ्यामध्ये चुका असतील त्या काढून टाक. माझ्यामध्ये तुला न पसंत पडणारे स्वभाव असतील ते काढून टाक. मी कोण आहे त्याच स्वतःला ओळखलं नाही. छोट्या ढगातला मोठा पाऊस आणणारा व्यक्ती आहे. माझ्या जीवनाला मी मर्यादा कधीच आणणार नाही. सर्वसाधारण जीवन जगण्याच्या पलीकडचा दृष्टिकोन तो ऐकणारा प्रत्येकाला. ज्याने असं वचन ऐकलं त्यांच्यामध्ये विश्वासाच्या निर्मितीला सुरुवात होते. काहींचं जीवन एवढं नकारात्मक आहे त्यांना आशा नाही. 3.5 वर्षाच्या दुष्काळानंतर पण ढग दिसत नाही, पण ढग आहे. तो ढग ज्यावेळेस आम्ही गुडघ्यामध्ये डोकं घालू ना, ढग तिथून निघणार आहे. आणि आज लोक प्रत्येक व्यक्तीला ते मजबूत गुडघे देईल जे ढगाला समुद्रातनं काढतील आणि अहवा समोर साक्षीसाठी घेऊन जाईल. अहवा रथ झोप, कारण मोठी पंचायत गोष्टी होणार आहे. तुझा दास येणार तर आज घोषणा करत आहे, पुष्कळाच्या जीवनामध्ये आशीर्वादाचा पाऊस पडणार आहे, परंतु त्यांना हे सातत्यपूर्ण आध्यात्मिक जीवन आहे. सातत्यपूर्ण विश्वास, सातत्यपूर्ण प्रार्थना, फेऱ्या मारणं, चक्रा मारणं, यामध्ये त्यांना गुंतवून ठेव. लिमिटेशनच्या बाहेर त्यांना काढ भरवायची. आज सगळ्यांची विचार बदल. खूप निराशेमध्ये लोक आहेत, कुटुंब तुटलेलं आहे, परिवारामध्ये संकट आहे, अडचणी आहेत, एकाकीपणा त्यांना येऊन गाठलेला आहे. आई बहिणी एकट्या पडल्याचा अनुभव त्यांना येत आहे. काही तरुण मुलं त्यांच्यामध्ये ती नकारात्मक विचारसरणी आलेली आहे. पण मला तुझा दास येण्याकडे जे तू सांगितलं तेच आज मी त्यांच्याशी बोललो, ते त्यांनी स्वीकारावं प्रभूजी. आणि पॉझिटिव्हिटी त्यांना येऊ दे आणि त्यांची साक्ष जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू दे प्रभूजी. ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आजच्या दिवसापासून बदलाला सुरुवात होते. आणि प्रभू येणाऱ्या दिवसामध्ये हजारो साक्षी आम्हाला ऐकायला मिळते की प्रभूनं आमच्या जीवनामध्ये छोट्या ढगामधनं मोठा पाऊस पडला. हे वास्तव घडलं जाऊ दे आणि याच्याद्वारे तुझ्या नावाची महिमा होते. प्रत्येकाला अडचणीतनं समस्येतनं बाहेर काढ आणि तुझ्या पवित्र नामाचं गौरव त्यांच्या जीवनात कर. येशूच्या नावात ही प्रार्थना मिळवणी केली म्हणून तो ऐक. आमेन.